नमस्कार. मुंबई आउटलुक मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण बघतोय की हा जून महिना उजाडला. आता पावसाची सुरुवात तर हळूहळू झालीच आहे. पण या सगळ्या व्यतिरिक्त एक मुवमेंट असते. जून महिना म्हटलं की शाळा सुरू होतात, कॉलेज सुरू होतात. दरवर्षी आपल्या राज्यातून, देशातून शेकडो विद्यार्थी कॉलेजसाठी पहिला दिवस कसा असेल याचे स्वप्न विद्यार्थी दशेमध्ये असताना, शालेय जीवनामध्ये असताना रंगवत असतात आणि अखेर जून मध्ये तो दिवस उजाडतो. आणि पहिल्याच दिवशी आपण कॉलेजमध्ये जातो आणि पूर्ण भाबावून जातो की मोठ्या इमारती असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणून आलेली मुलं असतील, मग ती भाषा वेगवेगळ्या असतील, अशी सगळं म्हणजे आपण जेव्हा शाळेमध्ये असतो तेव्हा जनरली मराठी सगळ्या आपल्या शेजारी पाजारची आपल्या गावाकडची मुलं असतात. पण जेव्हा आपण कॉलेजला जातो तेव्हा आपण सर्व धर्माची सगळ्या भाषेची मुलं मुली एकत्र येतात आणि त्यावेळी खऱ्या अर्थाने आपण स्वतःला कुठेतरी कॉन्फिडंट बनवण्याच्या मार्गावरती एक प्रकारे म्हणजे नवीन अभ्यासक्रम पण असतो आणि एक प्रकारे स्वतःचे काही कौशल्य आत्मसात करण्यात पण इथे खरी सुरुवात होते. या सर्वावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत दिशा करिअर काउन्सिलिंगचे करिअर काउन्सिलर दिनेश मोरे सर. सर, तुमचं मुंबई आउटलुक मध्ये स्वागत आहे. मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की सरांचा गेल्या 10 ते 15 वर्षांचा तगडा एक्सपिरियन्स या क्षेत्रामध्ये आहे. पालक आणि विद्यार्थी असतील किंवा करिअर निवडताना काय काय करायला पाहिजे, कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे, याच्यामध्ये ते सातत्याने महाराष्ट्रभर कार्यरत आहेत. महाराष्ट्रापासून अगदी दुबई पर्यंत किंवा मोठमोठ्या न्यूज चॅनलवरती त्यांची मुलाखती होत असतात. आज आमचं सौभाग्य म्हणायला लागेल की मुंबई आउटलुक मध्ये आपण त्यांच्याशी या विषयावरती, कॉलेजच्या उंबरठ्यावरती, या विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत. सर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत. कॉलेजच्या उंबरठ्यावरती ह्या ज्या माझ्या सेगमेंटचं नाव आहे त्याच्यावरतीच माझा पहिला प्रश्न एकदम साधारण प्रश्न असेल, जो प्रत्येक पालकाचा पण असेल किंवा प्रत्येक विद्यार्थ्याचा असेल, की कॉलेजला जाताना म्हणजे जे नवीन कॉलेज गोईंग आहेत की ज्यांचं हे फर्स्ट इयर आहे त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? सर्वप्रथम थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. मी सुद्धा मुंबई आउटलुकचे बरेचसे तुमचे स्पेशली पॉलिटिकल जे सेगमेंट आहेत ते आम्ही बघतो. खूप छान काम करताय तुम्ही सगळी टीम. सो अगेन तुम्ही मला या प्लॅटफॉर्मवरती बोलवलं त्यासाठी आणि हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय म्हणजे कॉलेजच्या उंबरठ्यावर हा विषय पोहोचण्याबद्दल पुन्हा एकदा थँक्यू. तर पहिला प्रश्न हा होता की काय सांगाल नवीन कॉलेजमध्ये जी जाणारी मुलं आहेत. तर कॉलेजच्या उंबरठ्यावर हा छान शब्द आहे कारण आता ते उंबरठ्यावर म्हटल्यावर आता जस्ट दे आर स्टार्टिंग देअर कॉलेज लाईफ, राईट. त्यामुळे आता जस्ट सुरुवात होते त्यांच्या कॉलेजच्या लाईफची. अजूनपर्यंत काय होतं तर आपण शाळेत होतो, आपल्याला शिक्षक एकच होता जो बऱ्यापैकी सगळे विषय शिकवायचा, किंवा कपडे आपल्याला रिस्ट्रिक्शन असायचे, किंवा बऱ्यापैकी आपल्या घराच्या जवळच जनरली किंवा त्या एरियामध्ये शाळा जास्तीत जास्त लोकांची असायची. पण आता गोष्टी तुमच्या बदलणार आहेत, राईट. त्यामुळे तुम्ही आता सगळ्यात पहिलं वेगवेगळे विषय तुम्हाला येणार आहेत. म्हणजे काही तर असे विषय जसं आता सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्समध्ये जर बघायला गेलं तर सायन्स आणि आर्ट्स सोडलं तर कॉमर्समध्ये तर तुम्ही पूर्णपणे नवीन विषयच शिकणार आहात. म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत कधी शिकलेले नसताल ते विषय तुम्ही नवीन शिकणार आहात. त्याचबरोबर बऱ्याचदा तुमच्या आता तुम्हाला ड्रेसचे रिस्ट्रिक्शन बऱ्याचशा कॉलेजमध्ये नसतात, तर कपडे कुठले हवे ते तुम्ही घालू शकणार आहात. त्याचबरोबर तुम्ही ट्रॅव्हल सुद्धा तुम्हाला करायला लागणार आहे बऱ्याचशा लोकांना. म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी जाता थोडंसं कॉलेज तुमचं लांबचं जर असेल, तुम्ही स्वतः ट्रॅव्हल करणार आहात, तुम्हाला पॉकेट मनी पासून तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी स्वतःवरती खर्च करायला मिळणार आहेत. म्हणजे खूप सारे बदल होणार आहेत आणि हे झाले बाह्य बदल. पण तुम्ही ज्या वयात असाल, स्पेशली 11वी-12वीची मुलं आहेत किंवा 13वीला पण तुम्ही आता कॉलेजला जेव्हा जाण्याचा तुमचा काळ येतोय, तर तुमच्या मेंटल फिजिकल तुमच्या बॉडीमध्ये पण खूप सारे हार्मोनल आणि चेंजेस होत आहेत. आणि त्यात पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे निसर्गामध्ये पण बदल होत आहे. त्यामुळे खूप भारी हे वातावरण असतं जनरली. तर मला ना हा जूनचा पिरियड मला खूप आवडतो पर्सनली. कारण आपल्या सगळ्यांनाच आवडतो. आपल्याला ते वाईब्स येतात जनरली, काहीतरी फ्रेश सुरू होत आहे. आपण सगळ्यांनी ह्या वेळ कॉलेजला जाण्याचा नवीन अनुभव आपण घेतलेला आहे. खूप साऱ्या छान छान गोष्टी बदल होत असतात. तर कॉलेजमध्ये आपण जेव्हा ह्या उंबरठ्यावर असतो ना, तो आपण ऍट द वर्ज ऑफ चेंज असतो. म्हणजे बदल खूप सारे होत असतात. तर आपण मला वाटतं जनरली ह्याच विषयांवरती आपण बोलायला हवं की तो बदल कसा आपण अडॅप्ट करायला पाहिजे. म्हणजे ना मला चार्ल्स डार्विन, तुम्हाला सगळ्यांना माहिती होतं, चार्ल्स डार्विनचं एक छान वाक्य आहे की ते स्पेशीज टिकत नाहीत जे सगळ्यात हुशार असतात, ते सुद्धा स्पेसीस टिकत नाहीत जे सगळ्यात स्ट्रॉंग असतात, पण ते स्पेसीस टिकतात जे अडॅप्ट करतात चेंजला. त्यामुळे ना मला मला तुम्हाला सगळ्यांना चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत माहिती होता. चार्ल्स डार्विनचं एक छान वाक्य आहे की इंटेलिजन्स असल्याने तुम्ही टिकत नाही, तर तुम्ही किंवा स्ट्रॉंग असल्याने टिकत नाही, तर जी माणसं चेंजला छान अडॅप्ट करू शकतात ना ती टिकणार. त्यामुळे मला शिकवायला आवडेल आणि त्या विद्यार्थ्यांना की तुम्ही चेंजला अडॅप्ट कसं करावं. म्हणजे हा चेंज तुम्ही बघाल तर सकारात्मक पण आहे, थोडासा तुम्हाला प्रेशर देणारा पण आहे. काही काही मुलं जी भरकटतात
ते सुद्धा हाच टाइम आहे. त्यामुळे खूप महत्वाचा टाइम आहे. मी नेहमी विक्रांत म्हणतो की ही जी 2 किंवा 5 वर्ष आपण म्हणतो ही 5 वर्ष तुमच्या लाईफची, तुमच्या आयुष्याची 50 वर्ष ठरवणार आहेत. सो इतका महत्वाचा टाइम आणि हा पिरियड आहे. सो आय एम रिअली एक्साइटेड. आता मी बोलताना एवढं एक्साइटेड मला वाटतंय की या विषयाबद्दल बोलायला. सो हा ना खूप क्रुशियल टाइम आहे. त्याच्यामध्ये हे सगळे बदल तुमच्या आजूबाजूला प्रामुख्याने होत असतात. तर माझा हे दुसरा प्रश्न असा होता की आपल्या आयुष्यातला जो महत्वाचा टर्निंग पॉइंट असेल किंवा कल असेल हा आपल्या कॉलेज वयामध्येच सापडतो. अगदी लाईफ पार्टनर असेल किंवा मग कुठल्या क्षेत्रामध्ये जायचंय किंवा माझ्या स्वतःमध्ये काय इंटरेस्ट आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला आता कॉलेजमध्ये गेल्यानंतर सापडायला सुरुवात होतात का आणि त्या कशा पद्धतीने? अगदी अगदी माझं म्हणणं तर हे असतं. म्हणजे मी तुम्हाला सगळ्यांना किंवा विक्रांत तुम्हाला पण एक प्रश्न विचारेन साधारणपणे की समजा डोंट अज्युम एनिथिंग. ठीक आहे. पण समजा आपण ठरवलं की आपण उद्या भेटायचं. ठीक आहे. तर तुमचा पुढचा प्रश्न काय असायला? कुठे? कुठे एक्झॅक्टली. मी म्हणालो दादरला, तर आपण भेटू शकतो का? हो. पण दादरला कुठे सर? दादर केवढं मोठं आहे. मग दादर तुम्ही काय विचारणार अजून पुढे? शिवाजी दादर पार्क. राईट. मग मी जस्ट म्हणालो स्टेशनच्या जवळ तर एवढं नाही. तर जोपर्यंत मी स्पेसिफिक तुम्हाला ऍड्रेस सांगणार नाही, तोपर्यंत आपण किंवा वेळ सांगणार नाही, तोपर्यंत आपल्या भेटायचे चान्सेस आहेत का? तर नाही. कमी आहे. लाईफमध्ये पण असं असतं की जितकं स्पेसिफिक तुम्हाला लवकर ते कळणार ना, तितकं तुमचे अचीव्ह करण्याचे चान्सेस जास्त असं असं मला मला वाटतं. त्यामुळे हा जो पिरियड आहे ना, हा तो कळायला सुरुवात होण्याचा पिरियड आहे जनरली कॉलेजचा. त्यामुळे येस, याच वेळेला आपले बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजायला लागतात. आपण आणि मेजर काय होत असतं, आपल्या स्वतःमध्ये खूप सारे बदल होत असतात. राईट. त्यामुळे ना तुम्ही आता जो हा प्रश्न विचारला की बाबा ह्या पिरियडमध्येच ह्या गोष्टींची सुरुवात, तर मला वाटतं की ही नीव आहे, हा बेस आहे सर्वार्थाने. शारीरिकदृष्ट्या सुद्धा, मानसिकदृष्ट्या सुद्धा, भावनिकदृष्ट्या सुद्धा आणि अकॅडमिकली सुद्धा. जनरली ना आपल्याला सांगितलं जातं की ना 10वी पर्यंत अभ्यास कर, मग 11वीला मजा असते. पण आय एम सो सॉरी, पण तुम्हाला जर मला सांगायचं झालं तर मी सांगेन की सगळ्यात 11वी जास्त महत्वाचं आहे. मी सगळ्यात आधी 10वीची जी मुलं असतील त्यांना हे सांगेन की 10वीचा रिझल्ट लागल्यावरती सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची माहितीये? 10वीचा रिझल्ट विसरून जायचा. कारण आता तो काही कामाचा नाही. चांगला असेल, वाईट असेल, चांगले मार्क मिळाले असतील, खराब मिळाले असतील, आता त्याच्यात काही तुम्ही करू शकणार नाही. आता कॉलेज लाईफ कसं मी सुरू करावं, याच्यावरती फोकस करावा. त्यामुळे ना ते मार्क आता सोडून देता, आता मी स्वतःच्या काय-काय गोष्टींवरती काम करू शकेन. कारण खूप सारे बदल तुमच्यामध्ये आता अकॅडमिकली सुद्धा 11वी हा बेस आहे. वेदर इट इज आर्ट्स, कॉमर्स, इंजिनिअरिंग ऑर व्हॉटएव्हर इट इज. तुम्ही बघाल तुमचा जो 11वी आहे ना, लेट्स से फॉर एक्झाम्पल आता कॉमर्स घेऊया. तर कॉमर्सचे जे रूल्स आहेत 11वीला आपण जे शिकतोय, मग रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट वगैरे वगैरे जे सगळे ते रूल्स जे कॉमर्सचे विद्यार्थी आहेत त्यांना माहिती असेल की ते अगदी मास्टर्स पर्यंत तुम्हाला अकाउंटिंगचा बेसिक्स येतो. वेदर इट इज सायन्स, वेदर इट इज कॉमर्स ऑर आर्ट्स किंवा इंजिनिअरिंग, तुम्ही जर पाया तुमचा जर स्ट्रॉंग केलात ना, तर तुमची बिल्डिंग छान उभी राहणार आहे. हा तर बेसिक रूल आहे. त्यामुळे ना 11वी लाईटली घेऊ नका. माझं याचा अर्थ मजा करू नका किंवा हे सगळे कॉलेज लाईफ एन्जॉय करू नका असं नाही. पण बऱ्याचदा आपल्याला ते सांगितलं गेलं ना, सॉरी टू से, की आता मजा येते, ही मजा वगैरे असं कधीच नसतं. आणि आपल्याला माझं जनरली सांगितलं त्याच्यावरतीच तुम्ही जो मजा हा शब्द वापरला त्याच्यावरतीच माझा पुढे अनुसरून प्रश्न येतोय तो म्हणजे असा की आपलं अकॅडमिक इयर मध्ये आपण जे काही करतो म्हणजे ती मजा असेल किंवा काही वेगळी ग्रोथ असेल किंवा एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज असतील, या सगळ्या गोष्टी असं वाटतं की कॉलेजमध्ये कूल वाटतात त्या बऱ्याचदा, कारण आपण त्या वेगळ्या झोन मध्ये असतो. पण या सगळ्याचा परिणाम कुठेतरी कॉर्पोरेट लेवलला नंतर आपण जेव्हा एंट्री करतो तेव्हा तो कॅल्क्युलेशन त्याचं झालेलं असतं का आणि ते कशा येस, पद्धतीने? येस, एक्झॅक्टली. आता ना हा छान प्रश्न विचारला तुम्ही. अगदी 11वी, 12वी किंवा 13वीला पुढे फर्स्ट इयर, सेकंड इयरला कुठल्याही वर्षाच्या. तर जनरली ना आपल्याला हे सांगितलं असतं की 12वी महत्वाचं आहे किंवा लास्ट इयरचा रिझल्ट महत्वाचा असतो. पण 2 गोष्टी लक्षात घ्या. महत्वाचं 12वी आणि ग्रॅज्युएशन जरी पेपरवर दिसत असलं तुम्हाला, तरी ह्याचा बेस सगळ्यात पहिला 11वी आणि तुमचा 13वी, 14वी हाच आहे. त्यामुळे त्यामुळे तुम्ही बेस स्ट्रॉंग असेल तर तुमचा बाकीचा अभ्यास छान होईल. 10वी पर्यंत ना चालत होतं की मी लास्ट मोमेंट काहीतरी अभ्यास केला आणि मला मिळालेत मार्क. पण आता ना तुम्हाला तसा अभ्यास करून चालणार नाही. तुम्हाला पहिल्यापासूनच तयारी करायला लागेल. जर तुम्हाला आता सगळ्यांना माहितीच असेल की अगदी जे नीट वगैरे याच्या परीक्षांचे प्रिपरेशन 11वी पासून सुरू करतात. रादर मी काही संस्थांसोबत असोसिएटेड जी एमपीएससी युपीएससी तयारी मुलं आता 11वी पासून त्याच्याही आधीपासून, जरी ग्रॅज्युएशन नंतर ती एक्झाम द्यायची असेल तरी ते आत्तापासून सुरू करतात. आणि हा तर झाला गव्हर्नमेंटसाठीची तयारीचा. जी जगातली सगळ्यात म्हणजे युपीएससीची जी एक्झाम असते ज्याला म्हणतात की जगातली सगळ्यात, चायनाची एक एक्झाम आहे त्यांच्या सिलेक्शनची गव्हर्नमेंट ऑफिशियलच्या, तर त्या एक्झाम नंतर
युपीएससी जगातली सगळ्यात सेकंड नंबर टफेस्ट एक्झामिनेशन समजली जाते. तर तिची तयारी जरी ती ग्रॅज्युएशन नंतर द्यायची असली तरी तयारी करणं, अशा खूप साऱ्या गोष्टी आपल्याला लवकरात लवकर सुरू कराव्यात. आणि मी मगाशी काय म्हणालो, की जितकं लवकर ते तुम्हाला कळेल, समजेल, तितकं तुम्ही जास्त क्लिअरली त्याच्यावरती काम करू शकता. आणि ना बऱ्याचशा मुलांना हे माहिती नसतं, की ना आपण म्हणतो कॉलेजमध्ये काय मजा करूया, 12वीला किंवा लास्ट इयरला बघूया. पण मजा करायलाच हवी, पण एक गोष्टीचं काळजी घ्यायला हवी, की ना तुमचे मार्क्स थ्रू आउट छान हवेत. थ्रू आउट छान हवेत म्हणजे काय, मध्ये केटी नसेल तर, किंवा काही काही अशा कंपनीज आहेत कॉर्पोरेट जे तुम्हाला कदाचित सांगणार नाही. आणि लेट मी नॉट नेम एनी ब्रँड हिअर, बट की बाबा एक पर्टिक्युलर कंपनी आहे मोठी चांगली, त्याच्यामध्ये रूल आहे की जर केटी नसेल तरच इंटरव्ह्यूला बोलवा. हो. किंवा थ्रू आउट फर्स्ट क्लास असेल तर पहिला ऍप्टिट्यूड राऊंडच त्यांना क्वालिफाय करून द्या, त्यांना तो राऊंड द्यायची गरजच नाही. सो हे आपल्याला ना नंतर कळून फायदा नसतो. आता कॉलेजमध्ये असताना हे माहिती नसतं बऱ्याचदा. म्हणजे आपण काय विचार करू, आता बघा माझं समजा ग्रॅज्युएशन झालंय किंवा झालंय आणि मला तेव्हा किती येतात आणि मला म्हणून माझी एक अपॉर्च्युनिटी गेली, तर मी आता त्यासाठी काहीच करू शकणार नाही. कारण नाव इट्स डन ना, ते झालंच आहे. म्हणून आता जे कॉलेजमध्ये विद्यार्थी आहेत ना, त्यांनी हे समजून घ्या की तुमच्याकडे अजून संधी आहे. मजा करा, तुमची पर्सनॅलिटी त्याच्यावरती मी बोलेनच, पण सगळ्यात आधी ना ह्या गोष्टी समजून घ्या, की ना ह्या पिरियडमध्ये तुम्ही असताना तुम्हाला प्रत्येक तुमचा जो रिझल्ट आहे, उद्या समजा इंटरव्ह्यूला जेव्हा मुलं येतात, तेव्हा सगळेच लोक म्हणतात, की सर आय एम हार्डवर्किंग. पण जेव्हा तुमच्याकडे अशी मार्कशीट असेल ज्या मार्कशीटमध्ये थ्रू आउट फर्स्ट क्लास आहेत, यू कॅन शो की सर बघा, आय एम हार्डवर्किंग, मला एकाही वर्षाला मला किती नाहीये किंवा मी एकदाही नापास झालेलो नाही. तो तुमच्याकडे दाखवायला काहीतरी छान असतं. आणि ट्रस्ट मी, हे कॉर्पोरेट्स वगैरे हे कंपनी हे बघतात ना, म्हणजे थ्रू आउट तुमचे मार्क्स कसे आहेत हे बघितलं जातं, तुमचं थ्रू आउट परफॉर्मन्स कसा आहे बघितलं जातो, जस्ट लास्ट मोमेंटला. कारण एकदा फ्लिकमध्ये सेंचुरी लावू शकते, दरवर्षी करण्यासाठी ते हार्डवर्क, कन्सिस्टन्सी, मेहनत, यु नो, या सगळ्या गोष्टी लागतात. हे तुम्ही हा मेसेज देत असता जेव्हा तुम्हाला थ्रू आउट मार्क असतात. म्हणून तुमचा हा आत्ताचा जो अभ्यास किंवा जी गोष्टी आहे, किंवा मी ना एक मस्तीमध्ये म्हणतो की तुमची ही वर्ष म्हणजे जस्ट जस्ट जोक्स म्हणून आपण म्हणूया की की तुमचं ही 5 वर्ष ठरवणार की तुम्ही हनीमूनला तुम्ही स्वित्झर्लंडला जाणार की कुठेतरी माथेरानला किंवा महाबळेश्वरला जाणार. तर भक्तीमध्ये जे म्हणतात, पण सांगायचा मुद्दा हा आहे की हे 5 वर्ष डिसाइडिंग फॅक्टर आहेत की तुमचं कॉलेज मधून तुमची पर्सनॅलिटी, तुमचे मार्क आणि त्याच्यानंतर त्या अनुषंगाने येणारी प्लेसमेंट आणि तुमचे करिअर ग्रोथ, हे तुम्हाला साधारणपणे याच काळामध्ये तुमचा तो सगळा घडण्याचा वेळ आहे. आपण येस. विद्यार्थ्यांना अभ्यासाबद्दल सांगितलं की अभ्यासाचे इम्पॉर्टन्स किंवा अकॅडमिक इयरचं महत्व सांगितलं, पण या सगळ्यामध्ये कुठेतरी एक वर्ग असा असतो की त्यांचा कल एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीजकडे असतो, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजकडे असतो. तर ह्या सगळ्यातून पण करिअर घडू शकतं, या सर्वातून पण तुम्ही जीवन व्यतीत करू शकता. पण ते तुम्हाला सापडण्यासाठी कॉलेजमध्येच असताना इतर ऍक्टिव्हिटी किती महत्वाच्या आहेत, किंवा काही जण अभ्यास करून कुठल्या कॉलेजमध्ये काय काय ऍक्टिव्हिटी होतात त्या अनुषंगाने पण कॉलेजची निवड करतात. तर ह्या सगळ्या गोष्टी एक छान करिअर घडवण्यासाठी कशा उपयोगी ठरतात? हो, आता सी, मी ह्या मताचा आहे ना की हे बॅलन्स असावं, राईट. ऍक्टिव्हिटीज पण करायलाच हव्या, पण ऍक्टिव्हिटीज मध्ये मध्ये काय होतं सगळ्यात पहिला त्याचा फायदा सांगतो. येस, ऍब्सोल्युटली. तर मी माझ्या कॉलेजमध्ये असताना मी माझ्या कॉलेजच्या क्रिकेट टीम मध्ये होतो, नाटकांमध्ये होतो, म्युझिक रिलेटेड गोष्टींमध्ये होतो, जे वाङ्मय मंडळ होते त्याच्यामध्ये होतो. तर ह्या सगळ्यामध्ये असल्याने होतं काय, तर तुम्ही ना ऍज अ पर्सनॅलिटी खूप ग्रो करता. तुम्ही बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेतला, सी तुम्हाला प्राइज मिळेल नाही मिळेल दॅट इज नॉट अन इश्यू. तुम्हाला पारितोषिक जरी नाही मिळालं तरी भाग घेणं महत्वाचं. त्या कॉलेजमध्ये कल्चरल कमिटीज असतात. त्या कमिटीमध्ये मग तुम्ही सीआर बना किंवा काही पोझिशन्स घ्या. त्याच्याने तुम्ही डिसिजन मेकिंग, लिडरशिप क्वालिटीज, टीम बिल्डिंग, हे सगळं आज कॉर्पोरेटमध्ये आपण शिकतोच, म्हणतो की हे लागतं, पण हे सगळं तुम्ही कॉलेजमध्ये जर तुम्ही ह्या गोष्टी केलेल्या असतील ना, तर हे तुम्हाला एकदम नॅचरली तुम्ही त्या गोष्टी शिकत जाता. म्हणून ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज करा. मग ते एखादं स्पोर्ट्स असू दे किंवा आता एखाद्याला आर्ट्स, किंवा ज्याला आपण ऍक्टिंग म्हणा किंवा मॉडेलिंग म्हणा, अशा काही प्रकारच्या गोष्टी असतील, तर तुम्ही त्याच्यामध्ये भाग घेऊ शकाल, रादर भाग घ्यावात, असं माझं सजेशन असेल. पण एक एक गोष्टीची काळजी घ्यावी, हे भाग घेताना तुम्ही तुमचा अभ्यास जो आहे ना तो बॅलन्स करावा. मी म्हणत नाही तुम्ही अगदी पहिले या कॉलेजमध्ये, गरज नाही, सगळेच पहिले येणार नाही. असं म्हणतात की नंबर 1 इज अ लोनली नंबर, म्हणजे एक नंबर एकटाच असू शकतो, राईट. सो पहिलं आपल्याला यायचं जरी नसलं तरी माझा बऱ्याचदा काय होतं की हे करताना दुर्लक्ष होऊ दे नका अभ्यासावरती. कारण मूळ उद्देश आपल्याला कॉलेजमधून हे शिकणं, डिग्री घेणं हा सुद्धा आहे. त्यामुळे ह्याचा बॅलन्स ज्याला जमेल तो मला वाटतं एक छान पद्धतीने ह्या स्किल्स पण शिकेल, जे अकॅडमी एक्स्ट्रा करिक्युलर ज्याला आपण म्हणतो ना, 2 स्किल असतात जनरली. त्याला एकाला म्हणतात हार्ड स्किल्स म्हणजे अकॅडमिक स्किल्स, आणि दुसरे सॉफ्ट स्किल्स.
म्हणजे कम्युनिकेशन, प्रेझेंटेशन, हे सॉफ्ट स्किल्स आणि अकॅडमिक स्किल्स म्हणजे तुमची डिग्री, तुमचे मार्क, हे दोन्ही महत्वाचे आहेत. पण एका रिसंट रिसर्चमध्ये मी असं वाचण्यात माझ्या आलं होतं, की एखाद्या माणसाला यशस्वी होण्यासाठी त्याचे अकॅडमिक स्किल्स हे 20% आणि सॉफ्ट स्किल्स 80% मॅटर करतात. राइट? म्हणजे तुमचे आणि सॉफ्ट स्किल्स ना हे एका दिवसाचं काम नाहीये ना. म्हणजे तुम्ही एक दिवस ते केलं आणि झालं. इट्स अ प्रोसेस. तर ही प्रोसेस कॉलेजमध्ये ह्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेऊन, त्या कल्चरल कमिटीजमध्ये भाग घेऊन, त्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊन, राइट? आणि कॉलेज लेव्हलला हे सगळं अगदी असतं. जसं तुम्ही आता विक्रांतला माहिती असेल, की राज्य नाट्य स्पर्धा आहेत, कॉलेजच्या एकांकिका स्पर्धा असतात. तर ह्या एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेतल्याने जो कॉन्फिडन्स आपला वाढतो, स्टेज डेअरिंग जे वाढतं, टीम बिल्डिंग आपण जे शिकतो, नेटवर्किंग जे आपण शिकतो, हे तुम्ही कुठलेही पैसे देऊन मला वाटत नाही शिकू शकणार आहात. म्हणजे त्यामुळे ह्या गोष्टींसाठी तरी नक्कीच तुम्ही मग ते नाटक असू दे किंवा कुठली एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी असू दे, स्पोर्ट्स असू दे फॉर दॅट मॅटर आणि बघितलेलं आहे, की असे युनिव्हर्सिटी वगैरे मधून खेळून छान-छान प्लेयर्स पण उद्या पुढे तिथून गेलेले आहेत. फक्त एक गोष्टीची काळजी घ्यावी, की ते ड्रॉप आउट शक्यतो आता बऱ्याचदा आपल्याला हे सांगितलं जातं, की ना, की "अरे तो हा फलाना आहे ना, कॉलेज ड्रॉप आउट होऊन आज मोठा कंपनी म्हणजे Facebook चालवतोय किंवा हे करतोय." तर ह्या कॉलेज ड्रॉपआउटचं आपल्याला सांगितलं जातं. पण तो एक कॉलेज ड्रॉपआउट सांगितलं जातं, जो सक्सेसफुल झालाय. असे लाखो कॉलेज ड्रॉपआउट ज्यांचं काही झालं नाही, त्यांच्याबद्दल आपल्याला सांगितलं जात नाही. म्हणजे मी स्पेसिफिकली Facebookचा जो मार्क झकरबर्ग आहे त्याच्याबद्दल सांगतो, की मी हे वाचलं होतं कुठेतरी, की आपल्याला बऱ्याचदा सांगितलं, की तुम्ही कॉलेज ड्रॉपआउट झाला तो, राइट? पण त्याच्याबद्दल त्यानेच सांगितलं होतं, मला स्पेसिफिक युनिव्हर्सिटी आठवत नाही, पण त्याने हे सांगितलं होतं, की मी जर ह्याच्यामधून कॉलेज ड्रॉपआउट समजा मी कॉलेज कंप्लीट केलं असतं, सपोज, तर मी पुढे अजून हार्वर्ड किंवा दुसऱ्या कुठल्यातरी मोठ्या युनिव्हर्सिटीतूनच करणार होतो. राइट? त्यामुळे आपल्याला फक्त एक अर्धवट चेहरा दाखवला जातो, की अरे कॉलेज ड्रॉपआउट झाल्यावरती. पण आता तसं राहिलेलं नाही. ते खूप रेअरेस्ट ऑफ रेअर केसबद्दल म्हणजे एकाने कॉलेज ड्रॉपआउट करून खूप मोठी कंपनी केली म्हणून सगळंच असं होणार नाही. चान्सेस जेव्हा तुम्ही ह्या छान बॅलन्स पद्धतीने आपल्या अकॅडमिक सॉफ्ट स्किल्स आणि हार्ड स्किल्स जेव्हा शिकता, त्याची प्रॅक्टिस करता, तेव्हा तुम्ही छान करियर करण्याचे चान्सेस तुमचे नक्कीच वाढतात. येस. मला असं वाटतं की सर तुमच्या मार्गदर्शनाने कॉलेजला जाणाऱ्या सुरुवात कशी करावी कॉलेजला गेल्यानंतर त्याचं तर मार्गदर्शन नक्कीच या व्हिडिओमधनं प्रेक्षकांना मिळेलच. पण मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की ही झाली सामूहिक माहिती, पण बऱ्याचदा असं होतं की माझ्या बाबतीत हे लागू होतं का, किंवा माझ्या मुलाच्या बाबतीत हे लागू होतं का. सो अशा वेळी काय करायचं? कारण की या व्हिडिओ सारखे अनेक व्हिडिओज आज इंटरनेटवरती उपलब्ध आहेत किंवा असतातही. रोज नव्याने व्हिडिओज येतात, पण त्यातून बऱ्याचदा आपली स्वतःची असलेली क्वेरी सॉल्व्ह होत नाही. तर अशा वेळी मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की दिनेश मोरे यांचं दिशा करिअर काउन्सिलिंग नावाची एक संस्था आहे, जी अशा पद्धतीनं पालकांना आणि स्पेसिफिक मुलांना याविषयी मदत करते. सर, आपली दिशा करिअर काउन्सिलिंग कशा पद्धतीने पालकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी काम करते, थोडक्यात माहिती द्या. बरं. सी जनरली ना आता मी सेमिनार घेतो किंवा जेव्हा आता अशा जेव्हा ऑनलाईन आपण बोलत असतो, सगळ्यांसाठी बोलत असतो, तेव्हा जनरल गोष्टी आपण सांगू शकतो. हे जनरल आहे, कॉमन आहे सगळ्यांसाठी. बट व्हेन इट कम्स टू मी म्हणजे माझ्यासाठी काय आहे, तेव्हा ना जनरली असं सगळ्यांपुढ्यात नाही बोलावं. ते वन टू वन काउन्सिलिंग असतं. सो आम्ही तेच करतो सगळ्यात पहिलं. तर मी वन टू वन तुम्हाला जर असं काही हवं असेल तर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने आमचं जे ऑफिस आहे, तिथून आम्ही करतोय. समजा तुम्ही मुंबई भागात आहात, तर तुम्ही ऑफलाईन करू शकाल, ऑफिसमध्ये येऊ शकाल. डोंबिवली या ठिकाणी आमचं ऑफिस आहे, हेड ऑफिस आणि बऱ्याचशा ठिकाणी आम्ही ज्याला असोसिएट मॉडेलवरती काम करतो, तिथेही आपण करू शकतो. पण अगदी तुम्ही कुठेही असाल जगाच्या कोपऱ्यात, म्हणजे मला मी पाठवतोय, की मी अगदी रशियापासून ते दुबईपासून ते विविध लोकांसाठीचे ऑनलाईन सेशन्स आम्ही करतो. राइट? तर त्याच्यासाठी तुम्ही ऑनलाईन वन टू वन करू शकता. तर दिशामध्ये आम्ही बेसिकली करियर काउन्सिलिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, कम्युनिकेशन, ओके, किंवा इंटरव्ह्यू टेक्निक्स या बऱ्याचशा विषयांवरती आमचं गाईडन्स आणि प्लस आम्ही काही बँकिंग ट्रेनिंगमध्ये आहोत, आम्ही पर्सनॅलिटी ट्रेनिंगमध्ये आहोत. खूप साऱ्या म्हणजे बेसिकली तुम्ही कसं स्वतःला जॉब रेडी किंवा बिझनेस रेडी किंवा एक छान ग्रेट पर्सनॅलिटी बनवावं. कारण मला वाटतं काय माहितीये विक्रांतजी, की तुमची पर्सनॅलिटी खूप महत्वाचा रोल प्ले करते. राइट? आणि अकॅडमिक्स असणंच पाहिजे. पण समजा माझ्याकडे मी 15 वर्ष शिक्षण केलं. पण 15 मिनिटाचा इंटरव्ह्यू मला छान त्याच्यात मला बोलता आलं नाही. मला जॉब मिळेल का? तर मला मिळणार नाही. म्हणजे मला त्या 15 वर्षाच्या शिक्षणासोबत त्या 15 मिनिटाच्या इंटरव्ह्यूसाठी जे कम्युनिकेशन स्किल लागतं, त्याच्यावर पण तेवढा काम करण्याचं गरज आहे. त्याच्याच वरती आम्ही काम करतो. दिशा बेसिकली हे डायरेक्शन, गाईडन्स देण्याचं, वन टू वन काउन्सिलिंग करण्याचं, प्लस सेमिनार्स, वर्कशॉप आम्ही महाराष्ट्रभर, जगभर घेत असतो. मुंबईभर, इंडियामध्ये बऱ्याच ठिकाणी माझे सेमिनार होतात. तर तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अपॉइंटमेंट घेऊ शकता. तुम्हाला जर काही त्या बाबतीतलं गाईडन्स तुमच्यासाठी पर्सनली हवं असेल. जनरल गोष्टी आपण अशा कॉमनली व्हिडिओज वगैरे मधून समजू शकतो.
पण तुम्ही जर बघाल ना 10 व्हिडिओ बघितले तर 10 वेगवेगळे अप्रोच असणार आहेत. मग त्याच्यामध्ये अजून कन्फ्युजन होतं बऱ्याचदा. त्यापेक्षा बेस्ट तुमच्यासाठी काय आहे हे वन टू वन. माझं माझं एवढं पण म्हणणं नाही की माझ्याकडेच यायला हवं. तुमच्या जवळपास जर काउन्सिलर्स असतील किंवा मेंटर्स असतील तर त्यांना जाऊन, सायकोलॉजिस्ट असतील तर करिअर काउन्सिलिंग हे फील्ड छान आहे. त्याच्यामध्ये बरेचसे काउन्सिलर्स असतात. त्यांच्याकडून तुम्ही गायडन्स आणि वन टू वन काउन्सिलिंगचा लाभ घेऊ शकता. आणि तुमच्यासाठी बेस्ट काय आहे त्याच्यात स्पेसिफिकली ऍप्टिट्यूड टेस्ट करतो आम्ही. त्याच्यामध्ये तुमचा कल कुठल्या साईडला आहे त्या ऍप्टिट्यूड टेस्ट मधून ते समजता येऊ शकतं. पर्सनॅलिटी टेस्ट असतात, खूप इंटरेस्ट इन्व्हेंटरी टेस्ट असतात. तर त्याच्या खूप साऱ्या टेस्टिंग मधून पण तुमचा कल कुठल्या प्रकारचा आहे हे समजून घेऊन करिअर निवडायला तुम्हाला मदत केली जाते, तुम्हाला सजेशन दिले. सो दिस इज व्हॉट वी डू बेसिकली. एक छोटासा पॉईंट माझ्या डोक्यात आला म्हणून मी सांगतो की आपण एक छान छान ह्या गोष्टी बोललो. फक्त एक जाताना डिस्क्लेमर म्हणून मला फक्त सांगायचं जे मी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना सांगायचंय की हे आपण बाकीच्या गोष्टी अकॅडमिकली आणि सॉफ्ट स्किल्स आणि बोललोच, पण खूप सारे एक खूप महत्वाचा मुद्दा राहिला म्हणून मी कंटिन्यू करतोय. तो म्हणजे बरेचसे डिस्ट्रॅक्शन तुम्हाला ह्या कॉलेज लाईफमध्ये पण दिसतात. लाईक फॉर एक्झाम्पल स्मोकिंग म्हणा किंवा ड्रिंक्स म्हणा किंवा आता आता ड्रग्ज आणि ह्याच्या पण खूप साऱ्या गोष्टी वाढल्या. तर ह्या सगळ्या डिस्ट्रॅक्शन पासून लांब राहा. राईट. स्वस्त डोपामाइन्स आहेत कारण हे पण कॉलेजच्या आजूबाजूला आणि तुम्ही जर बघाल की खूप साऱ्या ह्या गोष्टी वाढल्यात. सॉरी मी म्हणून हा खूप महत्वाचा मुद्दा वाटला म्हणून मी ते सांगितलं की हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. तर हे सिगरेट बिगरेट हे सगळं मित्र करतात म्हणून फन वगैरे म्हणून ते आत्ताच सवय लागतात. हा पण त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये अडकता. तर तशा गोष्टींमध्ये पडू नका. त्यापासून पण लांब राहा. कॉलेज लाईफ मध्ये मजा करा, एन्जॉय करा, पण ह्या सगळ्या गोष्टींपासून पण तुम्ही ह्या प्रलोभनांपासून, कारण घे रे मित्र म्हणतात किंवा मित्र करतोय म्हणून हे ह्याच वेळेला ह्या गोष्टी पण असतात. बघा कुठल्याही वार्षिक गोष्टीला दोन अँगल प्लस आणि मायनस असे असणारच आहेत. तो हे मायनसेस वरती पण तुम्ही म्हणून त्याच्यापासून त्या प्रलोभनांपासून पण लांब राहा आणि स्वतःची एक छान पर्सनॅलिटी बनवून छान करिअर करू शकता. ओव्हर टू यू विक्रांत. धन्यवाद सर. खूप अमूल्य असा सल्ला तुम्ही विद्यार्थ्यांना आणि सगळ्यांनाच दिलेला. तुर्तास थांबतो. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई आउटला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.